लक्षवेधी क्रमांक 14. लक्षवेधी क्रमांक 14. लक्षवेधी क्रमांक 14. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सविस्तर असं उत्तर दिलेलं आहे. पण एक फार महत्वाचा आणि गंभीर बाब आहे. 1988 पासून ते 2024 पर्यंतचा प्रवास या लक्षवेधीच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला. जायकवाडी टप्पा क्रमांक 2 मध्ये माजलगाव धरणाच्या अंतर्गत माझ्या मतदारसंघामध्ये लोह्यामध्ये जी जागा आरक्षित केली ती जागा 2024 ला शेतकऱ्याला भूभाडं देऊन परत केलेली आहे. मूळ जागेची जर किंमत बघितली तर 1988 ला साधारणतः 3 लाख रुपये 4 लाख रुपये एकरची जागा. त्या जागेवर 1990 ला बांधकाम केलं आणि 2024 ला बांधकामासहित प्रश्न विचारणार पत्रावर. बांधकामासहित आणि भूभाडे देऊन ती जागा त्या शेतकऱ्याला परत केली. 1988 पासून 2024 पर्यंत ही जी मंडळी याच्यामध्ये आहे, खरं तर आता मालिकाच सुरू होईल याची. माननीय मंत्री महोदयांनी ही बाब खूप गंभीर घेतली, मी खूप आभारी आहे त्यांचा. परंतु अशा पद्धतीच्या जमिनी माझ्या जिल्ह्यामध्ये 17 ठिकाणी आहेत. ज्या तत्वावर ही जमीन शेतकऱ्याला वापस केली त्या तत्वावर 17 शेतकऱ्यांना जमीन वापस करणार आहात का? याच्यामध्ये ज्यांनी अनियमितता दर्शवली त्यांच्याबद्दलची काय कारवाई आहे? खरं तर जमिनीच्या संदर्भातल्या सूचना, व्यपगत प्रकरण या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर माझं असं स्वतःचं मत आहे की याच्यामध्ये आपल्या खात्याचे अधिकारी यांनी पूर्ण हा निकाल त्या शेतकऱ्यांच्या बाजूने लावून देण्यासाठी मदत केली असं माझं स्वतःचं मत आहे. अशा पद्धतीची मी काल मंत्री महोदयांची भेट घेऊन विनंती केली. त्यांनी देखील मला सांगितलं की मी या संदर्भात बैठक लावी. परंतु अशा पद्धतीच्या जमिनी ज्यांनी मागितल्या किंवा ज्यांचा तुमच्याकडे पुरावा नाही अशा शेतकऱ्यांना सगळ्या जमिनी लोह्याच्या धर्तीवर परत करणार आहात का? आणि ज्यांनी हे केले त्याच्यावर कारवाई करणार आहात का? स्पेसिफिक उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, ही गोष्ट बरोबर आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये प्रथमदर्शी अनियमितता दिसतेच आहे. कारण जमीन मालकीची नसताना त्याच्यावर वसाहती उभा करणं हे मुळातच एक फार मोठा गंभीर अशा प्रकारचं प्रकरण आहे. आणि नंतर मग मूळ मालकाने जमिनी परत मागितल्यामुळं मान्य न्यायालयाच्या पर्यंत, उच्च न्यायालयापर्यंत आपण त्या ठिकाणी जलसंपादक मंडळ खाते गेलं. पण जमिनीचं नावावर नाही आहे तर कोणत्या विषयावर आपण मालकी हक्कानं जागा मागतोय. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे अध्यक्ष महोदय जमीन त्या मूळ मालकाला परत करावं लागली किंवा त्याच्यातून त्याला भूभाडं द्यावं लागलं. पण अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य म्हणतात ती गोष्ट बरोबर आहे की याच्यात अनियमितता झाली आहे निश्चितपणे. आता त्यावेळेचे कोण 88 साली कोण अधिकारी होते, 90 ला कोण होते, तरी पण एक उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मी आमच्या अपर मुख्य सचिवांना त्या संदर्भात सूचना करतो. याच्यामध्ये ज्या ज्या अनियमितता झाल्या असतील, जे त्याला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करू. परंतु याबरोबर अन्य जे आपण 17 प्रकरणं सांगितलेली आहेत, मला वाटतं या धर्तीवर आपण जर मला ते दिलेत तर स्वतंत्रपणे तशी जर वस्तुस्थिती असेल आणि मालकी हक्कात जर शासनाकडे नसेल तर निश्चितपणे त्या बाबतीमध्ये एक वेगळा विचार आपल्याला करता येईल अध्यक्ष महोदय. परंतु प्रत्येक प्रकरण हे स्वतंत्रपणे आपलं हाताळावं लागेल. आणि म्हणून सदस्य, माझी सन्मान्य सदस्य चिखलेकर साहेबांना विनंती आहे, आपण ते मला द्या. एक स्वतंत्र बैठक आपण लावू अधिवेशनानंतर आणि प्रत्येक प्रकरणाचा जो काही निर्णय घ्यायचा तो स्वतंत्रपणे घेऊ. धन्यवाद. लक्षवेधी क्रमांक 15. हा 15 झाला. 15 नाही. ही जी जागा शेतमालकाला द्यायचा निर्णय झाला त्या वसाहतीमध्ये आता 6 कार्यालय सुरू आहेत आणि ती कार्यालय खाली करण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी संबंधित विभागाला पत्र दिलेलं आहे. तर त्या 6 कार्यालयासाठी आपण जागा उपलब्ध करून देणार का आणि त्यांना इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार? अध्यक्ष महोदय, जलसंपदा खात्याचे कार्यालय ते आपण या महिनाअखेरपर्यंत पुढच्या महिन्यापर्यंत आपण बाहेर काढतोय. परंतु अन्य कार्यालयाच्या बाबतीमध्ये त्यांना सूचना दिलेल्या आहेत. वास्तविक त्यांना स्वतंत्र इमारती बांधून देण्याचा प्रश्न नाही,
त्या विभागानं आपल्या स्वतःच्या जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी जावं, कारण ती काही जबाबदारी जलसंपदा खात्याची नाही आहे. म्हणून तशा पद्धतीच्या सूचना अध्यक्ष महोदय देण्यात येतील.